10 वर्ष अन्याय केला असा हल्लाबोल करत काँग्रेसनं मोदी सरकारच्या विरोधामध्ये काळी पत्रिका काढलेली आहे। तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यूपीए सरकारच्या काळातील गैरव्यवहारांवर श्वेतपत्रिका काढली आहे। त्यावर उद्या संसदेमध्ये चर्चाही होणार आहे। पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट। संसदेत काळ्या पांढऱ्या पत्रिकांचं राजकारण, 10 वर्ष अन्याय काळ, काँग्रेसच्या पत्रिकेत हल्लाबोल, अर्थमंत्र्यांकडून यूपीएच्या गैरव्यवहारांवर श्वेतपत्रिका। राजधानीत अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये काळ्या पांढऱ्या पत्रिकांचं राजकारण सुरू आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करत असताना काँग्रेसच्या काळातील अर्थव्यवस्थेबाबतची श्वेतपत्रिका काढली जाईल असे सुतोवाच केले होते। त्यानुसार श्वेतपत्रिका काढण्यात आली। त्यावर संसदेत चर्चा होणार आहे। मात्र त्याआधीच काँग्रेसनं कृष्णपत्रिका काढून 10 वर्ष अन्याय काळ असल्याचा हल्लाबोल केलाय। मोदी सरकार लोकशाहीसाठी धोका असल्याचं म्हणत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर आगपाखड केली आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या काळ्या पत्रिकेची खिल्ली उडवली। ना बेरोजगारी के बारे में बोलते हैं, ना महंगाई के बारे में बोलते हैं, ना किसानों के बारे में। दूसरे चीज लाना जो इर्रेलेवेंट है और उसी के ऊपर वो भाषण उनका चलते रहता है। आज देश पिछले 10 साल में समृद्धि के नए नए शिखर सर कर रहा है। एक भव्य दिव्य वातावरण बना है, उसको नजर न लग जाए इसलिए काला टीका करने का एक प्रयास हुआ है। मैं उसके लिए भी खरगे जी का बहुत धन्यवाद करता हूं, ताकि इस हमारी प्रगति की यात्रा को कोई नजर न लग जाए। मुळात काँग्रेसचा ब्लॅक पेपर हा 3 विषयांवर फोकस करून काढण्यात आलाय। बेरोजगारी, महागाई आणि उपेक्षित शेतकरी या विषयांवरून सरकारला धारेवर धरलंय। ग्रामीण भागात मनरेगाचे पैसे दिले जात नसल्याचं चित्र आहे। कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळमध्ये पैसा दिला जात नसल्याचं उदाहरण खरगे यांनी दिलंय। बेरोजगारीच्या विषयावर भाजप काहीच बोलत नाही। भाजपचे राज्यपाल हे हुकुमशाह आहेत असा आरोप काँग्रेसनं केलाय। मागच्या 10 वर्षात भाजपनं इतर पक्षातून 411 आमदार आयात केलेत। अनेक राज्यातील काँग्रेस सरकार उलथवून भाजपनं स्वतःचं सरकार स्थापन केलंय असाही आरोप काँग्रेसनं केलाय। असे स्वतःचं अपयश ढाकण्यासाठी, स्वतःचं फेल्युअर लपवण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करत राहायचा आणि स्वतःच्या कर्तृत्व शून्य त्याच्यावर पांघरून घालायचं, हा एक केविलवाणा प्रयत्न या सरकारचा आहे असं मी मानतो। राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा आणि राज्यसभेत पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या धोरणांचा संदर्भ देत काँग्रेसवर हल्लाबोल केला होता। तसंच आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाषणात 10 वर्षातल्या कामाचा लेखाजोखा मांडला होता। भाजप विरोधात विरोधकही आक्रमक झालेत। लवकरच हे ब्लॅक अँड व्हाईट वॉर आता आणखी प्रखर होणार यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।